हॅलो, चला फिल्डिंग लावा. मुरबी टीम दोन्ही बॅटर उपस्थित झाले त्या ठिकाणी. दोन सामने जिंकल्या शिवशक्ती खारघर या टीमने आणि एक एक सामना जिंकला चिंद्रन आणि मुरबी. 4 ओव्हरचा सामना असेल. टॉस जिंकला या टीम मुरबी संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये तकदीर पाडेकर आणि अजय कडू हे दोन बॅटर मैदानामध्ये आल्यात आणि गोलंदाज पाहतोय संकेत पाटीलला. चार ओव्हरचा सामना आहे. ते एक षटक पॉवर प्लेचं असेल. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ होऊ दे दोन्ही टीमचा. याच्या अगोदरचा मॅच मात्र अगदी रफ अँड टफ रंगला होता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रेक्षेने झेल स्वीकारलाय. परेश ठाकूर होते. नो मिस्टेक. सर्कल मध्ये मात्र अतिशय चांगला झेल स्वीकारला जातो. पहिल्या बॉल वरती ही मोठी विकेट मिळाली. तकदीर पाडेकरला मात्र माघारी परतवले पहिल्याच बॉल वरती. पहिल्या बॉल वरती धक्का लागलाय टीम चिंद्रन संघाला. प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन च्या विरोधात रशल 11 जयदुर्गा मुरबी. अभिषेक कडू न्यू बॅटर मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. बिग शॉट घ्यायचं होतं. हलकसा अपील. यस लेग बी फोर. LBW लागोपाठचा दुसरा धक्का लागलाय चिंद्रन संघाला आणि आणखीन एक त्यांचा भरवशाचा बॅटर बाद होतोय. वन डाऊनचा खेळाडू आल्या मार्गी मात्र परतावं लागेल अभिषेक कडूला. 2 धक्के दिले आता संकेत पाटीलने. चांगली गोलंदाजी आणि याच विकेट टेकर साठी ओळखला जातोय गोलंदाज. सातत्याने चांगली कामगिरी होत असताना शून्य धावसंख्येवरती 2 धक्के लागले. तर थोडीशी खराब परिस्थिती आहे टीमची. मात्र एखाद्या खेळाडूला चांगला खेळ करून डाव सावरावा लागेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा लो स्कोरचा सामना पाहिला. त्याच्या अगोदर सर्व सामने हाय स्कोरचे पाहिले. 55-60 प्लस धाबा बनवण्याचा प्रत्येक टीमचा मानस राहिला आणि जसे 4 षटकांचे सामने आले ना त्या मात्र थोडेसे कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. ओ पुन्हा एकदा हलक्या हाताने केला. डायरेक्ट हिट नाहीये. स्वतः यष्टीरक्षक पुढे सरकले तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. लेगबाज च्या स्वरूपामध्ये सांघिक खातं खुलं केलं गेलंय. डावखुरी आटाचा बॅटर अजय कडूला पाहतोय.
2-1 अशी स्थिती आहे चंद्रन संघाची. बिग शॉट खेळायचं होतं, चेंडू अगदी गेलाय निघून. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालं चांगली गोलंदाजी. दोन्ही संघाने एक सामना जिंकत असताना जो जिंकेल तो मात्र शेवटचा सामना आजच्या रजनीमधला खेळ शिवशक्ती खारघर या टीम समोर. कारण त्या संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकल्यात. पुन्हा एकदा हलकसा अपील, उत्साह पहा मिळतोय. आणि पंच सल्ला मसलत करण्याच्या मनस्थितीत, कारण स्ट्रॉंग अपील होतं. खेळाडू जागेवरून हलण्याचं नाव घेत नाहीयेत, कारण त्यांना सुद्धा कुठेतरी कॉन्फिडन्स असेल की काय. मात्र पंच आहेत अत्यंत चांगली उल्लेखनीय कामगिरी करत असताना नॉट आउट. चांगला डिसिजन. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये. तसं पाहिलं तर मेडन षटक आलं, कारण बॅटच्या साहाय्याने एकही धाव आली नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळाल्या, त्यामुळे हे सुद्धा मेडन षटक म्हणता येईल. 2-2 अशी स्थिती राहिली पहिल्याच पॉवर प्ले मध्ये. एकमेव पॉवर प्ले होता, कारण 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे एक षटक पॉवर प्ले. चला फिल्डिंग लगेच करून घ्या. तर तुम्ही सुद्धा यस चला दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश पाटीलला पाहतोय आपण. एक तेज गोलंदाज आहे टीमचा. डावकरी हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय अजय कडूला. फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आल्यात. झेल टिपण्याची संधी होती. 2 धावा. सॅम सुद्धा आले होते. चेंडूवरती थोडासा बॉडी बॅलन्स गेला खेळाडूचा. गुड्डू होते, त्यामुळेच त्याने चेंडू आतमध्ये ढकलला आणि स्वतः बाहेर गेले. त्यामुळे 4 धावा येते वाचवल्या. जरी झेल सुटला असला तरी सुद्धा 4 धावा वाचवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, स्वीट साऊंड. फटका पासलाय, टिपलाय तो झेल आणि संपलाय तो अजय कडूचा खेळ. तिसरा धक्का चिंद्रन टीमला. ना अद्यापर्यंत पाहिलं तर चांगली अनुशासित गोलंदाजी झाली आहे. ज्याप्रमाणे संकेत पाटीलने केलेली सुरुवातीला गोलंदाजी, 1 ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या आणि आता अजय कडू आक्रमक शैलीचा बॅटर होता डावखुऱ्या हाताचा, त्याला मात्र बाद केला विघ्नेश पाटीलने. केतन कडू पाचव्या क्रमांकाचा हा खेळाडू पहा मिळतोय. खरं तर पाहिलं तर अद्यापर्यंत 3 खेळाडू बाद झाले.
ओ येते मिसफील्ड. दोन फिल्डर होते, मग काय करत होते, एकमेकांकडे पाहिलं आणि चेंडू तोपर्यंत निघून गेला. म्हणूनच तर मैदानामध्ये असताना आपल्याला लक्ष तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ठेवायचं असं. अगदी गली क्षेत्रामधून चेंडू गेला. आल्या आल्या चौकार. पहिला चौकार आहे. कारण विघ्नेशकडे वेग आहे, वेगाने चेंडू फेकी करतोय आणि स्लिपमध्ये मात्र दोन फिल्डर. चांगला बॉल, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता मात्र नाही पोहोचू शकले. धावा झाल्या ते एकूण 9 धावा आहेत दुसऱ्या ओव्हर प्रगतीपथावर. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च होत्या, 2 विकेट गेल्या. या ओव्हरमध्ये एक चौकार आला, थोडासा दिलासा मिळत असताना पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. चांगल्या पद्धतीचा चेंडू स्वतःच्या होम ग्राउंडवरती. मात्र सध्याच्या स्थितीला विपक्ष संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलला जातोय. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी फ्रंटफुटला निघेला संघ चिंद्रन संघ. त्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे, चांगले बॅटर आहेत अद्यापर्यंत. आता दुसरीकडे पाहिलं तर मुरबी टीमची सातत्याने चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. ओ पुन्हा एकदा डॉट. चांगली चांगली गोलंदाजी. एकचा मात्र मिसफील्डच्या माध्यमातून चौकार गेला आणि त्यानंतर मात्र चांगले चेंडू फेकल्यात. अद्यापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये एकूण धावा झाल्यात ते आता 9. या ओव्हरमध्ये आता धावा 7 आल्या. एक चौकार, एक दुहेरी धाव, एक वाईट. 7 धावा आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2, एकूण 9 धावा आल्या. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जर चांगली बॅटिंग झाली अद्याप 12 चेंडूवरती एक 20-22-25 धावांच्या आसपास जमवल्या तर एक फॅटिंग टोटल होऊ शकतो. कारण आता मध्यरात्री उलटून गेले, थोडीशी नजर चेंडूवरती ठेवणं अवघड असतं आणि अशाच वेळ पाहतोय मागचा सामना सुद्धा अगदी वन साइड धाबाच झाल्या नाही. 24 बॉलवरती 24च धाबा झाल्या. 25चं टार्गेट ठेवण्यात आलं. सॅम ठाकूर आलाय. तिसरा ओव्हर. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट नाही, बाईच. एखादा डॉट बॉल निघाला तर चांगला असतो. मात्र कीपरने जरी मिस केलं तर मग एखादी धाव मिळते, स्ट्राईकला रोटेट होत असतं आणि यष्टीरक्षक अगदी क्लोज आहेत. शुभम ठाकूर. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करायचा होता, जमलं नाही आणि आणखीन चेंडू डॉट जात असताना अतिशय चांगली गोलंदाजी. सध्याच्या स्थितीला एकच चौकार पाहिला आपण 15 चेंडू पर्यंत. पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदलतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव लेगबाज च्या स्वरूपामध्ये मिळत असताना मोठ्या पडक्या खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय, दूर ठेवलंय. ओ फिरून घ्यायचं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी समजणं कठीण झालंय सॅमची. कारण आगली वेगळी ॲक्शन अगदी जोराने येतोय. हात मात्र दोन्ही वर करतो आणि मग चेंडू अगदी खाली सोडतोय. त्यामुळे थोडंसं एखाद्या फलंदाजाला समजणं कठीण जातो एवढ्या लवकर. त्यामुळेच कदाचित आता चेंडू डॉटवर डॉट जात असताना पहा मिळतात. आताचा फटका स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला या टीम चिंद्रन संघाला. धावा आहेत फक्त स्कोरबोर्डवरती त्या
11 वरती 4 खेळाडू बाद. सध्याच्या घडीला पाहिलं तर टीम मुरबी संघाने चांगली पोझिशन बनवली आहे. आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली. वारंवार खेळाडूला मात्र जागेवरती थांबवले, मोठे पडके येऊच दिले नाही आहेत. वेळोवेळी चेंडूमध्ये बदल केले आणि त्यामुळेच आता या फक्त कमी धावा पाहतोय. तिसरा ओव्हर मार्गत असताना समीर डागूरचा राकेश डावकुऱ्याचा सुद्धा बॅटर आहे. पुन्हा एकदा ओव्हर समाप्त झालाय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मेडन षटक पेकलय सॅमच्या वतीने, कारण लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि 3 ओव्हरमध्ये धावा फक्त झाल्या त्या 11 रन्स. 4 विकेट घ्या. थोडंसं आता विचारच करावा लागेल की आता या ओव्हरमध्ये जर काही मोठं षटक आलं तर. गोलंदाज परेश ठाकूर शेवटचं षटक तर मात्र तसंच काहीच करायचंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन येथे सुद्धा मैदानावरती पाहा मिळतो आपल्याला. बिग शॉट कॅच होता, सर कॅच, चेंडू गेलाय लॉंग ऑफला. समीर त्या ठिकाणी धावचीची संधी आणि येथे काय घडलंय पहा. थ्रो मात्र स्ट्राईक इनला केला, गोलंदाजाने सोडून दिला आणि तोपर्यंत चेंडू किपरकडे जात असताना 2 धावा मिळाल्या. ओ बाउन्सर, व्हेरी गुड. अगदी चांगला चेंडू पद्धतीने समाप्त झाला. असं वाटलं आपटल्यानंतर आणखीन उचली मिळेल, मात्र नाही, अगदी सरळ रेषेत गेला. त्यामुळे येथे चेंडू डॉट आला. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर डॉट. धावा 13. आता मात्र गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करीत असताना मात्र संघर्षाचा चौकार पहा मिळतो. अद्यापर्यंत 2 चौकार या इनिंग मध्ये. चौथे षटक मार्गस्थ असताना 17 ही धावसंख्या. लीडिंग एज, चौकाराचं प्रत्युत्तर, खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. 17 धावसंख्येवरती जवळजवळ अर्ध्यापेक्षा अर्धा संघ गारज झालाय. सामन्यामध्ये मजा नाही आहे. जोपर्यंत चौकार षटकार लागत नाही तोपर्यंत प्रेक्षक मात्र अत्यंत संयमाने शांततेने सामना पाहत असतात. टसन मॅट असली की मात्र निश्चित टाळ्या शिट्ट्या आरोळ्यांचं आपल्याला सातत्याने ऐकावं मिळतं. येथे तसं काही नाही आहे. अद्यापर्यंत इनिंगमध्ये 2च चौकार आल्यात. रोहन पाडेकर नेक्स्ट बॅटर या ओव्हरमध्ये. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 6 धावा येथे खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. 4 चेंडूवरती 1 चौकार येत असताना आपण पाहिला. क्लीन बॉल, यू मिस, दांडी गोल.
6 खेळाडू बाद झालेत. चला आता न्यू बॅटर मैदानामध्ये विघ्नेश देशेकर. शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा डावखुरे हाताचा बॅटर. 3 बॅटर लेफ्टी. पहा मिळतं शेवटचा चेंडू. आता एखादा मोठा फटका येईल का प्रतीक्षेत असेल, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता स्कोर तर झाला नाही आहे, फक्त 17 धावा झालेल्या आहेत. हो फटका चांगला आहे, ते सुद्धा उंच उंच आणि झेल. लास्ट मोमेंटला मात्र अगदी सीमारेषा लगत झेल टिपला. विकेट हॅट्रिक येथे सुद्धा मिळाली. शेवटचं षटक फेकत असताना परेश ठाकूरला 17 धावसंख्येवरती थांबवल्याने 18 धावा करायच्यात. 24 बॉलमध्ये फक्त 18 धावसंख्येची गरज. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक.
चेक. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. तेजाच्या गोलंदाजीवर इकडे मात्र हा झेल उडालाय आणि तो टिपलाय सुद्धा. धावसंख्या जरूर कमी आहे परंतु आज तेजसनं मात्र प्रभावी मारा खरं तर पहिल्याच मॅचमध्ये त्याचा पाहायला मिळाला होता. पहिला डॉट बॉल त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का लागलाय परेश ठाकूरच्या स्वरूपामध्ये. 0 धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला. 18 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी हर्षल 11 जयदुर्गा मोरबी संघाला. संदेश करावकर तिसऱ्या क्रमांकावर. चांगला बॉल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा. अक्षरशः आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिलं तर यॉर्क केलं होतं. डॉट बॉल. तिसरा डॉट बॉल. टार्गेट जरूर कमी आहे परंतु गोलंदाजातली धार मात्र चिंधणकरांची तीच आहे. तेजस पाडेकर पहिल्या सामन्यामध्ये भन्नाट मारा पाहायला मिळाला होता. 4 विकेट्स घेतले होते या गोलंदाजानं आणि मारतो मॅच. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला मिडॉनच्या वरतून टपलवलंय बॉलला. जाईल लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या दिशेनं. रन्स मिळत असताना धावसंख्येचा श्रीगणेशा होईल मुरबी टीमचा या चौकाराच्या साहाय्यानं. 18 करायचे आहेत. फार मोठं टार्गेट नाहीये कारण साजेशी बॅटिंग मात्र झालेली नाहीये पहिल्या 17 मध्ये. चांगली बॉलिंग प्रत्येक गोलंदाजानं मात्र आज टिचून मारा केलाय. संकेत पाटील, विघ्नेश पाटील, समीर ठाकूर, परेश. त्याचमुळे चिंद्रनं सारखा बलाढ्य फलंदाजी असलेला संघ ढेपाळलाय. बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. अनेक ठिकाणी पनवेलमध्ये नाईट स्पर्धा सुरू आहेत. अनेक ठिकाणी. यस अंपायर. रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम फिल्डिंग टीम. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू. DRS चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयावर. चेक करूया आपण. ज्याच्यामध्ये कामोठे नाईट स्पर्धा सुरू आहे. पोंजे नाईट स्पर्धा सुरू आहे. भाताण नाईट स्पर्धा सुरू आहे. जासे नाईट स्पर्धा सुरू आहे. पिसारवे नाईट स्पर्धा सुरू आहे. मोरब्याला नाईट स्पर्धा सुरू आहे. अशा बऱ्याचशा ठिकाणी नाईट स्पर्धा सुरू आहेत. आजपासून चिंचपाड्याच्या मैदानावर कोहलीची नाईट स्पर्धा सुरू आहे. बहुपाड्याच्या मैदानावर नाईट स्पर्धा सुरू आहे. आजपासून तिरंगा चषक चिरनेरची स्पर्धा सुरू आहे. नाईट स्पर्धा. अनेक स्पर्धा आहेत. ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत आणि त्यामुळे अनेक संघ 2-2 ठिकाणी सुद्धा खेळताना दिसतात कारण आयोजकाची रिक्वायरमेंट सुद्धा तेवढीच असते. पण नाईट स्पर्धा खेळायची म्हटली तर एंट्रीज फी 18,000, 20,000, 25,000 आणि एका रात्रीमध्ये 2-2 ठिकाणी खेळलो तर जवळजवळ 35 ते 40,000 रुपये लागतात एका रात्रीमध्ये खेळण्यासाठी. म्हणजे आता पिसारोची स्पर्धा आपण पाहिली तर 25,000 एंट्री फी आहे. भारत सिरीजसाठी कार आहे. 1.5 लाखाला सुद्धा 17-18 हजार रुपये एंट्री फी असते.
1,00,000ची स्पर्धा म्हटली तरी नाईटला 12 ते 13,000 रुपये एंट्री फी असते. तर एका रात्रीमध्ये 2दा खेळलो आणि जर दोनही स्पर्धेमध्ये यश नाही प्राप्त झालं तर मग 30,000 रुपये काही मिनिटांमध्येच आपले संपून जातात. आणि काही संघ रेग्युलरली खेळतात, रोजच खेळतात. त्यामुळे क्रिकेट खेळायचं असेल तर सध्याच्या घडीला फक्त लागतो पैसा. आज मुरबी संघ सुद्धा 2 ठिकाणी खेळला. का मोठी नाईट स्पर्धा आणि आता घरच्या मैदानावर खेळतोय. So fair delivery. It's a legal delivery. Yes. चांगला कॉल घेण्यात आला होता फिल्डिंग टीम कडून. विविओ सक्सेसफुल. फुल टॉस. बडाऊनच्या दिशेमध्ये इकडे मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक तेजस वाडेकरचं. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 5 धावा. रन जास्त करायच्या नाहीयेत, 18 धावा करायच्यात, परंतु तरी सुद्धा तेजस वाडेकरनं 30 धार दाखवली. गोलंदाजीतला तोच प्रभावी मारा मात्र पाहायला मिळाला. पाहूया हा सामना कुठपर्यंत घेऊन जाणार. जर ह्या धावा 28-30च्या आसपास असता तर गोलंदाजी स्ट्रॉंग होती चिंद्रण संघाकडे. परंतु तरी सुद्धा मी तर म्हणेन थोडंसं कॉन्फिडन्सला लढावं लागेल. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. थोडंसं नक्कीच दडपणाखाली असेल कारण धावा झालेल्या नाहीयेत. परंतु पहिल्या मॅचमध्ये भन्नाट खेळ गेला होता प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण या संघानं. अक्षय मात्रे यांच्यानी हा संघ पुरस्कृत केलाय. पहिल्या मॅचमध्ये कोंडेवाळ संघाला मात्र पराभूत केलं होतं. ऑन साईड ऑन ड्राईव्ह केलाय. स्क्वॅलेकचा फिल्डर वेगाने पुढे आलाय परंतु तोपर्यंत मात्र मिड विकेटचा पोहोचलाय. सिंगल मिळेल. 1 धाव. अक्षय मात्रे पिसारबे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि चिंदड संघ म्हटला तर पनवेल टेनिस क्रिकेटमधील एक बलवान संघ ओळखला जातो. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, चांगली बॉलिंग लाईनअप आहे आणि अनेक स्पर्धा जिंकताना सुद्धा दिसतो हा संघ. निकेश गडगे बॉलिंग ट्रॅकवर. ओ द स्टम्प्स ढकललाय कवर्सला. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला डीप मध्ये. सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 7. शुभम ठाकूर आणि संदेश करावकर अशी जोडी आहे खेळपट्टीवर. परेश ठाकूर शून्यावर बाद झाला होता. यावर स्लॉप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे सिलिमिडॉनला आणि झेल सोडलाय. माय गॉड. पण अगोदरच धावा नाहीयेत स्कोर कार्डवर आणि अशा वेळेला मात्र झेल सोडणं अजून दबाव टाकता आला असता आणि तेच करायचं आहे. इकडे मात्र प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघाला जेवढा दबाव टाकता येईल ना मुरबी संघावर तेवढा मात्र फायद्याचं ठरू शकेल. परंतु झेल मात्र सुटल्यानंतर 1 रन येताना दिसले. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा दिल्यात निकेश गडगेनं. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. बॉल निघालाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता कणकणीत चौकार. हेच होतं बऱ्याच वेळेला. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेशन होते. सिंगल मिळतं. जर झेल घेतला असता तर नवीन बॅटर आला असता. चौकार वाचला असता. जर तर या सगळ्या गोष्टी लगेचच मनामध्ये येत असतात. 12 धावा धावफलकावर.
हो, यावेळेस थोडंसं प्लेसमेंट मध्ये गेला, डिफेन्सिव्ह मोड मध्ये ढकलला चेंडू मिड ऑनला. दुसरा धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र 2 रन्स. शुभम ठाकूर ऑन स्ट्राईक. 14 धावा धावफलकावर. 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम मुरबीला. घरच्या मैदानावर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. यावेळेस ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कॅबरला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. झेल टिपतोय, त्याच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु इकडे मात्र विकेटचा बदन. दुसरा धक्का लागलाय. तो फलंदाजी करणारा हर्षाल इलेवन जयदुर्गा मुरबी संघाला. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धावा 14. त्यामुळे धावा निदान 4 ओव्हर्स मध्ये कमीत कमी 35-38 अपेक्षित होतं. चिंद्रांकडून त्या अपेक्षित धावा जमवता आल्या नाहीयेत. त्याचमुळे तुटपुंजा धावेमध्ये मात्र सध्याच्या घडीला लढावं लागतंय. तिसरं षटक घेऊन फॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राकेश पाडेकर. राकेश पाडेकर हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणार का? कारण हे सध्याच्या घडीला तेच महत्वाचं आहे. मॅच जास्तीत जास्त पुढे कशी नेता येईल. तेव्हा फार मोठं पाठबळ नाहीये राकेश पाडेकरला सुद्धा. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्रिफळाचीत बाद झालाय फलंदाज पहिल्याच बॉलवर. राकेश पाडेकरला मात्र मिळाले सफलता. बॉलिंग चांगली या संघाकडे. ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये 9 फलंदाज कुंडेबाळचे बाद केले होते. त्याचमुळे जर फलंदाजांनी आज चांगलं कार्य केलं असतं तर इथे घरच्या मैदानावर मुरबी सारख्या टीमवर सुद्धा अजून दबाव आणता आला असता. तो प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीमला. खारघर टीमचे कॅप्टन आपण या. शिवशक्ती खारघर टीमचे कॅप्टन आपण प्लीज लगेच या. सफलता मात्र मिळाली राकेश पाडेकर. नवीन बॅटर सर्वेश ठाकूर. हा खेळाडू सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र टप्पा पडला तर थोडीशी उसळी घेतली जरूर. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा राकेशचा हा आणखीन एक डॉट बॉल. यावेळेचा फटका स्ट्रेट टू द मिड विकेट. सर्वेश ठाकूर इकडे मात्र शून्यावर बाद होतोय. धावा जास्त करायच्या नाहीयेत परंतु ज्या पद्धतीनं सुरू आहे बॅटिंग म्हणण्यापेक्षा जी बॉलिंग सुरू आहे ना कमालीची प्रभावी बॉलिंग आहे मी तर म्हणेन. आणि आज या गोलंदाजीची चर्चा जरूर राहिले. पहिल्या मॅच मध्ये 9 फलंदाज बाद केले होते कुंडेवाळचे. या मॅच मध्ये सुद्धा 18 धावांचं खरं तर लक्ष आहे परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिले 15 बॉल संपलेत सुद्धा. आणि राकेश पाडेकरनं पहिल्या 3 बॉलमध्ये 3ही डॉट बॉल 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्यात. सर्वेश ठाकूरची आजची कामगिरी मात्र साजेशी झालेली नाहीये मी तर म्हणेन. पहिल्याही मॅच मध्ये शून्यावर बाद झाला होता. याही मॅच मध्ये शून्यावर. आम्ही वारंवार सांगतो सध्या खेळाडू इनफॉर्म आहे. चांगल्या रन्स निघतात त्याच्या बॅटमधून. हलक्या हातानं यावेळेस फक्त दिशा दिले. बॉलला काढले गलीमधून. बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार आणि दुसरा सामना जिंकलाय टीम मुरबीनं. घरच्या मैदानावर मात्र 18 धावांचं बाफक असं आव्हान सहजरित्या पूर्ण केलंय. संघर्ष चांगला सुरू केला होता. खरं तर प्रियांशी 11 रोशन